इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। हे समझोत्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही 2 जागा घ्या। मी त्यांना म्हटलं कोंबडी आम्ही शिजवलेली आहे, पिळून खाऊ। नाही तुम्ही खायचं नाही। आणि काय करून बसले, तर कॉम्प्रोमाइज करून बसले। मी मतदारसंघ सांगू शकतो, उमेदवार घ्या। काँग्रेस म्हणते नाना पटोले लढले पाहिजे, नाना म्हणतो मी लढणार नाही। का लढणार नाही बाबा? महाराष्ट्राचा अध्यक्ष आहेत ना, पडणार याची खात्री। भारतीय जनता पक्षाला निवडून आणू शकत नाही म्हणून असणारा पडणार। आणि कोणाला दिला? एक साधा सुद्धा कार्यकर्ता दिला की ज्याची लढाई होऊ शकत नाही अशी परिस्थिती। कॉम्प्रोमाइज, समझोत्याचे उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आले। रामटेक सारखा मतदारसंघ ज्याची व्हॅलिडिटी टिकणार नाही अशा असणाऱ्या माणसाला उमेदवारी दिली। कास्ट व्हॅलिडिटी राहिली नाही, तिच्या नवऱ्याला उमेदवारी म्हणून त्या ठिकाणी आली। हे होता कुठला आहे? तर महाराष्ट्राच्या काँग्रेसवाल्यांनी आणि वरच्याने काँग्रेस बरोबर छुपा समझोता केला की आम्ही नुसते उमेदवार उभे करतो, तुम्ही आपलं निवडून घ्या। आणि त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा बळी द्यायला निघाले होते की तुम्ही 2 लढा। आज असताना परिस्थिती अशी आहे की आम्ही वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातले सगळ्यात मोठा विरोधी पक्ष उभा राहतोय अशी परिस्थिती आहे। बाळासाहेब आंबेडकरांचा आम्ही काँग्रेसवाल्यांना म्हणालो, शिवसेनेवाल्यांना म्हणालो की आपण निवडून येणार आहोत तेव्हा सेक्युलर मतावरती निवडून येणार आहोत, मुसलमानाच्या मतावरती निवडून येणार आहोत। सोलापूरच्या मुसलमानांना असताना आगा करतो, मागच्या वेळेस तुम्ही चूक केली, मौलवींचा ऐकलात। मौलवी हे चांगले माणसं आहेत, चांगल्या रीतीने धर्माचा प्रचार करतात, पण त्यांचा वावर हा फक्त मुसलमानांमध्ये आहे, मुसलमानाच्या बाहेर नाही। हे आपण असताना लक्षात घ्या। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास, मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कॉमताम चौक, सोलापुर।